So this is our first chapter, इंडियन फायनान्शियल सिस्टीम, भारतीय वित्तीय प्रणाली. सो 1.1मध्ये आपण पाहणार आहोत मिनिंग, फीचर्स अँड काइंड्स ऑफ फायनान्स. फायनान्स काय आहे, वित्त काय आहे, पैसा काय आहे. सो लेट स्टार्ट. आणि फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी इंट्रोडक्शन्स. If we trace the origin of finance, there is a evidence to prove that it is old as human life on earth. The word finance was originally a French word. In the 18th century, it was adopted by the English-speaking communities to mean the management of money. A barter trading system is also a type of finance. Thus, we can say that the finance is an art of managing various available resources like money, assets, investments, and securities, etc. At present, we cannot imagine a world without finance. Finance is the soul of our economic activities. To perform any economic activity, we need certain resources which are to be uploaded in terms of money. Finance is a prerequisite for obtaining physical resources which are needed to perform productive activities and carrying business operations such as sales, pay compensations, reserve for contingents, and so on. Hence, the finance has how and become an organic functions and the inseparable part of our day-to-day lives. सो व्हॉट इज फायनान्स. फायनान्स काय आहे तर आपण एक सामान्य शब्दात सांगायचं म्हटलं की वित्त म्हणजेच काय तर निधी, पैसा. प्रत्येक संघटनेला किंवा संघटनेच्या विविध कार्यामध्ये पैशांची आवश्यकता असते, वित्ताची आवश्यकता असते. त्यामुळेच बदलत्या आर्थिक पर्यावरणात किंवा व्यापार आणि व्यवसायाला टिकून राहण्याकरता पैशांची आवश्यकता भासत असते किंवा वित्ताची आवश्यकता भासत असते. आणि हा जो निधी आहे किंवा हा जो पैसा आहे, बचत आहे किंवा नगदी रोख संपत्ती आहे, संचती आहे, ही सगळी जी संपत्ती आहे ही वित्ताचीच एक वेगवेगळी नावं आहेत. आणि हा जो पैसा आहे, हा वित्त, हा जो शब्द आहे, हा अतिशय लहान असून याचा आधुनिक काळामध्ये हा जो शब्द आहे हा सरकारी वित्त म्हणजे गव्हर्मेंट फायनान्स आणि व्यापारिक वित्त अशा या दोन्ही अर्थाने आपण लक्षात घेतला जातो. पूर्वीच्या काळी कसं होतं की हा जो पैसा आहे म्हणजे वित्ताचा जो अर्थ होता हा फक्त सरकारी वित्त असाच म्हटला जात होता. बट जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली, समाजामध्ये विविध कार्यासाठी पैशाची गरज भासू लागली, वित्ताचा उपयोग होऊ लागला आणि तसतसा या वित्ताचा, या पैशांचा अर्थसुद्धा डेव्हलप होऊ लागला. वेगवेगळ्या प्रकारचं याचं मिनिंग चेंज होत गेलं. तसंच या वित्ताचा अर्थ आपण म्हणू शकतो की सरकारी वित्त आहे, व्यापारिक वित्त आहे, खाजगी वित्त आहे. अशा प्रकारे हा वेगवेगळ्या कारणांनी इंट्रोड्यूस होत गेला. म्हणूनच वित्त म्हणजे पैसा आणि इतर संपत्तीचे व्यवस्थापनशास्त्र असा अर्थ लक्षात घेतला जातो. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये वित्ताचा जो मुख्य उद्देश होता तो होता की गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला किंवा व्यापारी संस्थेला कर्ज देऊन त्याची निधीची गरज भागवणे. म्हणजे एखाद्याला जर कर्जाची आवश्यकता असेल तर त्यावेळेला आपण त्याला कर्ज देऊन त्याची गरज ती आहे ती भागवू शकतो. बट त्या ऋणांवर, त्या कर्जावर जास्तीत जास्त व्याज कमवणे एवढाच मुद्दा जो आहे तो मर्यादित होता. बट ज्यावेळेस बँका स्थापन झाल्या त्यावेळेस ह्या बँका ज्या आहेत त्या लोकांकडनं कमीत कमी व्याजाच्या दराने ठेवी स्वीकारत असत आणि त्या ठेवींच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशांना किंवा त्या गरजू लोकांना ऋणांच्या रूपात म्हणजे जास्तीत जास्त टक्क्याने, जास्तीत जास्त व्याजाच्या दराने कर्ज देऊ लागत होते. तर हा जो पैसा आहे, हा जो वित्त आहे, यामध्ये निश्चितच थोडा फरक आहे. पैसा आणि वित्त या दोन्ही बाबी समान कार्य करीत असल्यामुळे कर्ज जरी असले तरी या पैशामध्ये आणि वित्तामध्ये निश्चितच फरक आहे. पैशांमधून आपण काय करतो की बचती निर्माण करतो आणि या बचतीच्या माध्यमातूनच वित्ताची निर्मिती होत असते, म्हणजेच पैशाची निर्मिती होत असते. पैसा हे वित्त निर्माण करण्याचे साधन आहे.